फिरणारे त्यांना शेल्टरमध्ये टाका. तुम्ही आज आंदोलन करताय, तुमचं म्हणणं काय आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की तिथल्या भटक्या कुत्र्याचा त्रास जो आहे तिथल्या नागरिकांना होतोय, नागरिकांना चावा घेणं असेल किंवा मग त्या परिसरामध्ये गोंधळ जो आहे तो काही कुत्र्यांमुळे निर्माण होतो. घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे तुमचं म्हणणं? हे बघा, सगळ्या प्राण्यांना, कुत्री असो, माणसं असो, कुत्री असो, माणसं असो, सगळ्यांना मोकळेपणाने राहण्याचा अधिकार आहे. जसं आपण म्हणतो की आपण मोकळेपणाने राहू शकतो, तसे बाकी प्राणीही राहू शकतात. आपल्या कुत्र्यांबरोबर गेले 20 वर्षांपासूनचा संबंध आहे. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, प्रॉब्लेम नाही असं नाही म्हणत, पण जिकडे प्रॉब्लेम येत आहे तिकडे आपण काहीतरी सोल्युशन बघायचा, तोही आपली जबाबदारी आहे. आपण असं नाही म्हणू की सगळ्या कुत्र्यांना काढून टाका, हे बरोबर नाही ना. आपल्या माणसांच्या सोसायटीमध्ये कुठे काही 1-2 इश्यू आले की आपण म्हणतो ठीक आहे, आपण तिकडे काय करू शकतो ते आपण विचार करतो. असं कसं आपण म्हणू शकतो की जिकडे 1-2 कुत्र्यांचे इश्यू येत आहेत तिकडे आपण कसं म्हणू शकतो की सगळ्या कुत्र्यांना काढा? 3 लाख कुत्र्यांना काढायचं पॉसिबल आहे का? शक्य आहे का? कुठे ठेवणार त्यांना? खायला कोण देणार? आता पुण्यातली सगळी लोक इकडे खायला जे देतात ते कष्टाने त्यांचं नसबंदी करतात, त्यांना लस देतात, म्हणजे फक्त कुत्री नाही पण माणसंही सेफ राहू शकतात. तर आपण पूर्ण लोकांबरोबर एकत्र येऊन कसे हे करू शकतो, हा आमचा मेसेज आहे की आपण एकत्र राहू शकतो. हे आपलं एकट्याची धरती नाही, आपण सगळ्यांबरोबर राहतो, सगळ्यांबरोबर आपण शिकायला पाहिजे. आपण त्यांची जागा घेतली आहे, त्यांना थोडी ना माहिती. ते आपलं साधे नवीन बिल्डिंग येतात, गाड्या येत आहेत, ते एक सामाजिक भूमिका झाली. जर कदाचित तुम्हाला त्यांच्या निर्णयाला विरोध करायचा असेल तर तुमची कायदेशीर प्रक्रिया काय असेल? कोणत्याचा धर्माच्या पुलिस आहे? पुनर्विचार करा असेल याचिका दाखल करणार आहे. कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका तुम्ही दाखल करा. नाही, तर कोर्टाने पण ते म्हणलेत ना, आम्ही डिसिजन रिझर्व केला आहे आणि परत ते आता ऐकतायत, लॉयर्स बोलत आहेत आणि परत आता ते निर्णय घेणार आहेत नंतर. ज्या आणि ABC रूल 2023 नुसार आपला हक्क आहे प्राण्याला जेवण, पाणी, शेल्टर, वॅक्सिनेशन आणि स्टरलायझेशन हे आपण करू शकतो, ना की आपण त्यांना उचलून दुसरीकडे नेणं की हे आपली जागा आहे, आमचा हक्क आहे. माणूस काय करतो, जागा विकत घेतो, घरं बांधतो, त्याला वाटतं आता मी इथे राहू शकतो, इकडे सगळे बाकीचे प्राणी बाहेर निघतात. तर असं होणार नाही. ही इंडिया, आपला भारत सगळ्या प्राण्यांसाठी बिलॉंग करतं आणि वी कॅनॉट जस्ट त्याच गोष्टीवर आपण हायजॅक नाही करू शकतो. पुण्यामध्ये जवळपास 3 लाख असे मोकाट रस्त्यावरती असणारे कुत्रे आहेत अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. तर रोज 80 लोकांना जे आहे ते या कुत्र्यांकडून चावा घेतला जातो. कुठे आहे आपल्याकडे त्याचं प्रूफ? कुठे आहे? पुणे महानगरपालिकेने ही आकडेवारी दिलेली आहे. जवळपास 80 लोकांना. आता मी तुम्हाला याच्यावरती उत्तर देते. प्राणी जो असतो, आता आपल्याला जर जेवण नाही मिळाले आपली चिडचिड होणार, पाणी नाही मिळालं, उन्हामध्ये आपण फिरतो आपली चिडचिड होणार. प्राण्यांना सुद्धा जर जेवण, पाणी आणि शेल्टर मिळालं तर ते का त्यांची चिडचिड नाही होणार? आणि प्राण्यांसोबत जे होतंय ना हे कोणी कव्हर करत नाहीये. प्रत्येक प्राण्याच्या जीवनात 10 नाही तर 12 वेळा त्यांच्या अंगावरून गाडी गेलेली असते, म्हणून ते गाड्या मागे पळतात. पण हे कोणी बोलत नाही. लोकांना फक्त एवढं म्हणायचंय की माझ्या गाडीच्या मागे हा पळतोय, पण त्यांच्यासोबत जो अन्याय होता त्याच्याकडे कोण बघणार? पर्याय हाच आहे की गव्हर्नमेंटनी रिस्पॉन्सिबिलिटी उचलली पाहिजे, त्यांचं स्टरलायझेशन केलं पाहिजे, म्हणजे त्यांची मल्टिप्लाय नाही होणार त्यांचं पॉप्युलेशन. दुसरी गोष्ट, आपण त्यांना वॅक्सिनेट केलं पाहिजे की जर असे सिच्युएशन जरी झाले तर आपण आपल्या साईडनी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला नख लागो काहीही लागो प्राण्याचा, आपलं काम आहे की आपण जाऊन इंजेक्शन घेणं. उद्या आपल्याला लोखंड लागलं, आपल्याला टीटी झाला, आपण हे नाही सांगणार लोखंडामुळे मी मेलो. आपण मेलो कारण आपण वॅक्सिनेशन घेतलं नाही वेळेवर. सो हे एकदम मोठं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण लोक काय म्हणतात, कुत्र्यामुळे माणूस मेला. कुत्र्यामुळे माणूस मेलेला नाहीये, माणसाच्या हलगर्जीपणामुळे माणूस मेलेला आहे. मॅडम, भटक्या कुत्र्यांची जबाबदारी मग आता प्रशासनाने घ्यायची का? याला त्यांच्या अगदी खाणं पिणं असेल, त्यांना व्यवस्थित हे करणं असेल, ही सगळी जबाबदारी महापालिकेने घेणं गरजेचं आहे असं. बरोबर. पुण्यामध्ये किंवा पूर्ण इंडियामध्ये जी कुत्रे आहेत, गव्हर्नमेंट काही खाऊ घालत नाही. जे काही पुण्याचे व्हॉलेंटियर्स आहेत, फीडर्स आहेत, ते स्वतःच्या पैशाने त्यांना खाऊ घालतात आणि ह्याच्यासाठी पण खूप लोक विरोध करतात. खूप गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागतात सोसायटीजमध्ये. लोकांना फक्त एवढं म्हणणं आहे, माझी मुलं आहे, माझ्या घरचे आई वडील आहेत, ते जाताना सेफ नाहीये. पण आपण असं नाही करू शकत. त्यांचीही पिल्लं आहे, जसं आपली आई आपल्या पिल्लांचं राखण करते. माणूस जर जेव्हा पिल्लाकडे जातो, मुलं जातात, पिल्लांना उचलतायत, मारतायत का, म्हणून त्याच्या आईने तिचं प्रोटेक्शन केलं नाही पाहिजे, हे अंडरस्टँड केलं पाहिजे. सो लहान मुलांना कंपॅशन शिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. को एक्झिस्ट तर आपल्याला करायचं. माझा एक प्रश्न आहे की आता भटक्या कुत्र्यांना जे अन्न टाकतात तर त्यांचा आणि इतरांचा बऱ्याचदा वाद होतो. तर तुमची अशी मागणी आहे का की ह्याची सगळी व्यवस्था पालिकेने बघावी किंवा गव्हर्नमेंटने बघावी? त्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी नाही.
खायला कधी द्यायचं, कसं द्यायचं हे लोकांना जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनाही सांगायला पाहिजे की जिकडे लोक जमा होतात, आता आपण इकडे 50 लोक आहेत, तुम्ही इकडे खायला नका देऊ, तुम्ही रात्रीचं खायला तर जिकडे लोक नसतात, पण कुत्र्याला खाणं मिळणं हे महत्त्वाचं आहे. कबूतर कोण कबूतर को भी लाईफ आहे, जीव आहे ना त्यांना पण. मग इतकं वर्ष काही झालं नाही, लोकांना काही एव्हिडन्स नाही आहे. WHO काही एक डॉक्युमेंट दिलं नाही की प्रूफ दॅट इट इज लिडिंग टू सम इन्फेक्शन. देन वाय आर वी टेकिंग अ स्टँड? आम्ही काय सांगतो त्यांना की तुम्ही प्रूफ आणा ना, आणि आपण मग बघू काय करायचं, त्यांचं शिफ्ट करू आपण. पण त्यांना पण जीव आहे आणि त्यांचं पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाने पुरावे न पाहता हा निर्णय दिला का? मग मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल अभी दिला तो तो हाईकोर्ट काय में है, पुरावे न तो पाहता वी दिला आर का? वेटिंग फॉर द हाईकोर्ट ऑर्डर. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की जी मध्यवस्तीमध्ये कबूतरखाने आहेत ते पहिल्यापासून आता इतकं वर्ष होते म्हणून ते कंटिन्यू झाले. आता आम्ही गव्हर्नमेंटला काय सांगितले मुंबईच्या लोकांनी, ते आपण जागा द्या तुम्ही, आम्ही शिफ्ट करू. म्हणजे आमच्या जंगलच्या जागा देऊ नका. पुढे आजूबाजू म्हणजे लोक कमी आहे, ते तयार आहे ना, ते जैन कम्युनिटी करायला ते पण तयार. आणि ते ॲक्च्युली हायकोर्टमध्ये करणारे हे प्रपोजल. आणि माझा अजून एक पॉईंट आहे की हे पॉप्युलेशन ऑफ द डॉग इतकं इन्क्रीज झालं आहे ना, हू इज रिस्पॉन्सिबल? द कॉर्पोरेशन, आयदर इज BMC, PMC, PCMC और दिल्ली कॉर्पोरेशन. कारण त्यांनी ते नसबंदी केलं तर हे प्रॉब्लेम झालंच नसतं. अँड अगेन हू इज सफरिंग? द ॲनिमल्स आर सफरिंग. हे नको आपल्याला. आणि लोकही आणि जर 8 हफ्त्यामध्ये ते एवढी कुत्री उचलू शकतात तर इतक्या वर्षामध्ये वॅक्सिनेशन, स्टरिलायझेशन याच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, ते त्यांनी केले नाही. इट्स फेलियर. आणि फेलियर लपवण्यासाठी आता तुम्ही म्हणताय की कुत्र्यांना उचला आणि शेल्टरला पाठवा, जे की चुकीचं आहे. आणि हे फेलियर, मोर दॅन फेलियर, आय वुड से इज नेग्लिजन्स फ्रॉम द दिल्ली कॉर्पोरेशन. एक फक्त ऍड करू याच्यामध्ये, थांबा. मला एवढंच म्हणायचं आहे की वाईल्ड जंगलातला प्राणी असो ना तर रस्त्यावरचा प्राणी स्वतःहून कोणावर कधीच अटॅक करत नाही. तो माणूस नाहीये की येता जाता लाथ मारली कुठल्या प्राण्याला, तसं खरंच होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो हे कुत्रं या माणसाला चावलं, तेव्हा माणसाने काय केलं ही बाजूही फक्त सगळ्यांना एकदा दिसली पाहिजे. कारण माझ्या समोर हे झालेलं आहे की लहान मुलं एखाद्या झोपलेल्या कुत्र्याला सतत लाथा मारतात. कुत्रा चावलं की संपलं, त्या एरियातल्या सगळ्या कुत्र्यांना बाहेर काढायचं, हा एकच आपला एम होतो. तर एवढीच एक फक्त मीडियालाही रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्राण्याची बाजू पण फक्त दाखवा की नक्की काय झालं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.